नमस्कार, जय महाराष्ट्र. तर पुन्हा एकदा मी आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन अपडेट, नवीन योजना, नवीन माहिती तुमच्यासाठी घेऊन आली आहे. तर आता पोस्ट ऑफिसची नवीन योजना काय आहे आणि दरमहा त्यातनं 9,250 रुपये मिळणार आणि कोणाला मिळणार आणि कोण यासाठी पात्र आहे, त्यासाठी अर्ज कसा करावा, हे सगळे माहिती मी व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा आणि तुम्ही नवीन नवीन योजनांचा लाभ घ्या. तर शेअर मार्केटची जोखीम नको, तर मग पोस्ट ऑफिसच्या या योजनेतून दरमहा 9,250 रुपये मिळू शकतात तुम्हाला. तर काय आहे योजना आपण पाहूया. तर देशातील कोणतेही नागरिक पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेत खाते उघडू शकते. मुलांच्या नावाने हे खाते उघडता येते. तर मुलांचे वय 10 वर्षांपेक्षा कमी असल्यास त्यांचे पालक किंवा कायदेशीर पालक त्यांच्या नावावर खाते उघडू शकतात. तर ही जी आहे पोस्ट ऑफिसची जी आहे सेव्हिंगची एक प्रकारची सेव्हिंगची स्कीम आहे. तर तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता. तर काय आहे आता ते आपण पाहूयात. शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंड योजनेत मोठी जोखीम असते. तर तुम्हाला हा धोका टाळायला असेल तर तुमच्यासाठी पोस्ट ऑफिस अनेक योजना घेऊन आली आहेत. तर अनेक पोस्ट ऑफिस बचत योजना लहान गुंतवणूकदारांमध्ये लोकप्रिय आहेत. तर त्यापैकी एक म्हणजे मासिक बचत योजना, पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम. तर तुम्हाला जर सेव्हिंग करायची असेल किंवा तुम्हाला भविष्यासाठी जे पाहिजे असेल सेव्हिंग, तर तुम्ही काय करू शकता, तर याचं ऑप्शन आत्ता सापडलेलं आहे. तर तुम्ही याच्याद्वारे कोणतीही व्यक्ती दरमहा कमाई करू शकते. ज्यांना नियमित उत्पन्न हवे आहे त्यांच्यासाठी ही योजना अतिशय फायदेशीर आहे आणि या योजनेतून तुम्हाला 9,250 रुपये मासिक उत्पन्न म्हणजे महिन्याला आणि 1,11,000 रुपये वार्षिक उत्पन्न मिळू शकते. तर हे सर्वात महत्त्वाची आणि फायदेशीर बातमी आहे. तर तुम्ही पाहू शकता पुढे की त्याच्यामध्ये नेमकं काय आहे. तर आता मासिक बचत योजना म्हणजे ते काय आहे. तर पोस्ट ऑफिस मासिक बचत योजना ही एक ठेव योजना आहे, म्हणजे ज्यामध्ये तुम्ही दर महिन्याला व्याज मिळू शकता. तुम्हाला महिन्याला किती परतावा हवा आहे हे तुमच्या ठेव रकमेवर अवलंबून असते आणि खात्यावर मिळणारे जे व्याज आहे ते पोस्ट ऑफिस बचत खात्यात जमा केले जाणार आहे. तर तुम्ही 5 वर्षानंतर तुमची ठेव काढू शकता. म्हणजे तुम्ही आता सेव्हिंग केली, मंथली सेव्हिंग केली, तर तुम्ही 5 वर्षानंतर तुमची जी सेव्हिंग आहे ते तुम्ही काढू शकता. तुम्हाला जर कधी पैसे लागले तर तुम्ही डायरेक्ट 5 वर्षानंतर ते काढू शकता. तर तुम्हाला भविष्यातही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही त्यामध्येही गुंतवणूक करू शकता. म्हणजे 5 वर्ष, 10 वर्ष किंवा तुम्हाला भविष्यात पुढे जरी पाहिजे असेल तर तुम्ही या गुंतवणुकीचा यूज करू शकता. तर एकल आणि संयुक्त खाते, तर म्हणजे काय आहे. तर या योजनेत तुम्ही एकल आणि संयुक्त खाते उघडू शकता. तर एकल आणि संयुक्त खाते म्हणजे कसे, तर 2 किंवा 3 लोक संयुक्त खाते उघडू शकते. म्हणजे तुम्ही ग्रुपमध्ये ही खाते उघडू शकता आणि एकल खात्यात ठेव मर्यादा कमी आणि संयुक्त खात्यात जास्त, असंही तुम्ही करू शकता तुमच्या ओळखींच्या लोकांसोबत. तर अशा परिस्थितीत जर तुम्ही तुमच्या पत्नीसोबत संयुक्त खाते उघडले तर तुम्ही जास्त पैसे जमा करू शकता आणि जास्त कमाई करू शकता. म्हणजे असं काय नाही, तुम्ही फॅमिली मेंबरसोबतही संयुक्त म्हणजे ग्रुपमध्ये तुम्ही खाते उघडू शकता आणि त्याच्यामध्ये तुम्ही पैसे जास्त साठवू शकता. आणि एकलमध्ये तुम्ही एकट्यानेच पण पैसे कमी. तर तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही त्यामध्ये करू शकता. तर आता तुमचे जे खाते आहे एकल आणि संयुक्त, तर त्या खात्यात 9 लाख रुपये आणि संयुक्त खात्यात 15 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. तर तुम्हाला फक्त एकदाच पैसे जमा करावे लागतील आणि त्यावर तुम्हाला 5 वर्षासाठी व्याज मिळेल असंही त्यांनी सांगितलं आहे. तर सध्या या योजनेवर 7.8% दराने व्याज दिले जात आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तर सिंगल अकाउंटवर किती कमाई होते याचा डेटा तिथे दिला आहे, सरकारने सांगितलं आहे, ते अपडेट आहे ही अशी. तर 9 लाख रुपये जमा करून तुम्ही याचे 7.4% व्याज दर तुम्ही करू शकता आणि दरमहा तुम्ही जास्त पैसे कमवू शकता. तर कोणते खाते तुम्ही उघडू शकता ते आपण पाहूया. तर देशातील कोणताही नागरिक पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेत खाते उघडू शकतो आणि मुलाच्या नावाने ही खाते उघडता येते. जर मुला तुमचा 18 वर्षाच्या आत असेल तर तुम्ही मुलाचे वय 10 वर्षांपेक्षा कमी असल्यास त्याचे पालक किंवा कायदेशीर पालक त्याच्या नावावर खाते तुम्ही उघडू शकता. जर 10 वर्षाचे झाल्यावर त्याला स्वतः खाते चालवण्याचा अधिकार मिळू शकते. म्हणजे 10 वर्षाचं मूल असेल तर त्याच्यापेक्षा त्यांना खात्याचा अधिकार जो आहे तो आहे. तर MIS खात्यासाठी तुमचे पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते असणे आवश्यक आहे आणि ओळखपत्रासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड देणं बंधनकारक आहे. ते तर माहिती आहे की आधार आणि पॅन जे आहे ते कंपल्सरी कोणत्याही योजनेमध्ये किंवा कोणत्याही बिझनेसमध्ये तुम्हाला कंपल्सरी आहे आणि ते तुमचं आधार जे आहे ते अपडेटेड असलं पाहिजे. पूर्ण एकदा मी सांगत आहे, तुमचं जे आधार आहे ते अपडेटेड पाहिजे आणि तुमचं आधार हे बँक खात्याशी तुमचं लिंक पाहिजे, तेव्हाच तुम्हाला योजनेचा फायदा घेता येणार आहे. तर असं आहे हे पोस्ट ऑफिस जे आहे ती नवीन योजना आहे. तर ज्या महिलांना किंवा
ज्या फॅमिलीमध्ये ज्यांना याचा फायदा घ्यायचा आहे तर त्यांनी असे गुंतवणूक आणि हे जे खात्याचे आहे ते ओपन करू शकता. तर आता तुम्हाला जर प्रश्न पडला असेल की याचे हे कशी करायची एन्क्वायरी किंवा अकाउंट ओपन करण्यासाठी कोणाकडनं माहिती घ्यायची, तर त्याचे जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट नक्की करा. म्हणजे मी तुम्हाला त्याचा व्हिडिओ टाकेल की अर्ज कसा करायचा आणि किती करायचा, तर ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्की सांगेल. तो पण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुमच्यापर्यंत नवनवीन व्हिडिओ येत राहतील. धन्यवाद.